नमस्ते. मी रुपेश घालमे, फॉरायझन सीड्स कंपनी प्रतिनिधी. तर आज आपण इथं खोये साहेबांच्या प्लॉटवरती आलेलो आहे, चिखली या गावामध्ये, इंदापूर तालुक्यामध्ये. तर खोये साहेबांकडून जाणून घेऊया की त्यांना कडवळ कसं वाटतंय. फॉरेजन कंपनीचं फॅटबॉय नावाचं हे कडवळ आहे. ह्याची माहिती आम्हाला ढवाण साहेबांनी सांगितली की ह्या पद्धतीचं कडवळ तुम्ही करा, हे चांगल्या पद्धतीत येतंय. त्यामुळे त्यांचं मी ऐकून 1 किलो फक्त बियाणं ट्रायल प्लॉट म्हणून मी आणला होता. आणि आता हे 60 दिवसाचं झालेलं आहे. आणि एवढा मोठा पाऊस वगैरे आला तरी, वारा आलं तर त्याच्यात हे एवढ्या उंचीचं झालेलं असताना हे अजिबात पडलेलं नाही. म्हणजे खोये साहेबांचं असं म्हणणं आहे, आता बारामती इंदापूर परिसरात कंटिन्यू 20 ते 25 दिवस झालं कंटिन्यू पाऊस आहे, तरी सुद्धा हे भर पावसामध्ये उभं आहे, पडलेलं नाहीये किंवा खराब काही झालेलं नाहीये. हा, तुम्ही जे तुमचं दुसरं कडवं लावलं होतं, तर त्याच्याबद्दल आणि ह्याच्याबद्दल काय तुम्हाला फरक वाटतोय? त्याच्यात शेजारीच आता आपण ते केलेलं आहे, तर ते कडवळ साध्या पद्धतीचं केलेलं ते पूर्ण वाऱ्यानं आणि पावसानं ते झोपलंय खाली. आणि हे आहे ते खडच राहिलेलं आहे उभंच. तर आपण एकदा आता ह्या ताटाची उंची पाहू. आता आपण ह्याची उंची मोजूया. तुम्ही बघू शकताय जवळजवळ हे आपण आता ॲक्युरेटच माप घेऊया. आता बरं किती झालं? 12 फूट कडवळाची उंची भरलेली आहे. अजून एक कडवळ निसवायचं आहे, तर ह्याची अजून जवळजवळ 2 फूट उंची ही वाढणार आहे. हा 60 दिवसाचा प्लॉट आहे. आपण जे आहे ते फॅटबॉय 80व्या दिवशी ह्याचा मुरघाचा बनवायला सांगतो. म्हणजे अजून 20 दिवस आहेत. 20 दिवसात ह्याची 2 ते 3 फूट अजून उंची वाढू शकते. म्हणजे हे 14 ते 15 फूट उंचीला जाऊ शकतं. आणि ह्याच्यात जवळजवळ 3 कापण्या होत्या. तर सर्व शेतकरी बांधवांना मी अशी विनंती करतो की त्यांनी हे फॅटबॉय